नासिक के शिवसेना ठाकरे गुट के नेता और पूर्व महापौर विनायक पांडे शिवसेना छोड़कर भारतीय जनता पार्टी में शामिल होंगे। शिवसेना ठाकरे गुट के दिग्गज नेता नासिक के पूर्व मेयर विनायक पांडे, उनकी पत्नी पार्षद सुनीता पांडे और बेटे ऋतुराज पांडे के साथ शिवसेना के हजारों कार्यकर्ता ठाकरे शिवसेना छोड़कर बीजेपी में शामिल होंगे। महाराष्ट्र में स्थानीय निकाय चुनाव को लेकर राज और उद्धव ठाकरे एक साथ आने के बाद बने समीकरणों की वजह से छोड़ी 40 साल की पुरानी शिवसेना ठाकरे और थामेंगे बीजेपी का दामन। नासिक से संदीप द्विवेदी की रिपोर्ट। रिप्लाय काही आला नाही, म्हणून जर अशा पद्धतीने जर एवढ्या सिनियर कार्यकर्त्याला जर अशी वागणूक मिळत असेल तर म्हणून मी आज निर्णय घेऊन टाकला बाबा आज भारतीय जनता पार्टीत जायचं आणि प्रवेश करायचा। गेली 40 वर्ष शिवसेनेच्या एकनिष्ठ शिवसैनिक होतात, महापौर सारखं पद आपल्याकडे होतं। आज पक्ष सोडताना ह्या सगळ्याची आठवण झाली नाही। खरोखर दुःख होत आहे। मी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर काम केलेलं आहे आणि बाळासाहेबांनी मला विविध पदं दिली। खरोखर त्यांचे उपकार मी कधी विसरणार नाही आणि सारख्या एक छोट्या कार्यकर्त्याला फार मोठे केले। पण आता आपण बघितलं हे पुढचं जनरेशन, आता संपूर्ण निवडणुका लागल्या महाराष्ट्रातली आपण परिस्थिती बघितलं, सगळं न्यू जनरेशन येत आहे। मागच्या पंचवार्षिकला तीच अवस्था, या पंचवार्षिकला तीच अवस्था, मग करायचं काय तिथे? मग आम्ही म्हातारी झाल्यावर हे करायचं, म्हणून त्यापेक्षा मग आम्ही निर्णय घेतला तर कुठेतरी भारतीय जनता पार्टीत जायचं। कारण लोकांना जे कबूल केलेलं आहे तुम्हालाही माहिती, मला म्हणजे सामाजिक काम असेल, विकासाची कामं असेल, याला खूप प्राधान्य देतो मी। आणि जर खऱ्या अर्थाने जर विकासाची कामं ह्या प्रभागात जर करायची असेल तर आपल्याला भारतीय जनता पार्टीत न्याय देऊ शकेल, म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टीत प्रवेश करतोय। पण एकूणच तुमच्या मुलाच्या तिकिटासाठी तुम्ही राऊत साहेबांना भेटलं, मग इथे तुम्ही सोडून कोण उमेदवार होतं दुसरं की त्यांना डावलून त्यांना असं काही होतं का? स्पर्धा होती कुठे इथे? नाही होते ना, इच्छुक होते आणि तिघजण इच्छुक होते, स्पर्धा होती, पण चालायचं। निवडणुका म्हटल्या का या स्पर्धा होतात असत्या। भाजपमध्ये शब्द मिळाला आहे तिकिटाचा? हो देतील, म्हणून आता चाललोय आम्ही सगळे, म्हणजे आमचा पॅनलच प्रवेश करतोय। शाहू महाराज आहे, मी आहे, यतीन वाघ आहे, संजय चव्हाण, चौघे आम्ही प्रवेश करतो। भाऊ, आपण म्हटलात की या ठिकाणी संजय राऊत साहेबांपर्यंत आपण सगळा विषय नेला होता। आपली नेमकी नाराजी ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये कोणावर आहे? नाही, माझी अजिबात ठाकरेंवर नाही, माझी ठाकरेंवर नाराजी नाही आणि मी त्यांच्यावर नाराजी सुद्धा व्यक्त करणार नाही काय। पण ज्या पद्धतीने आपण बघितलं मागच्याही निवडणुकीत जे लोकल पदाधिकारी होते त्यांनीच अन्याय केला, कशा पद्धतीने केलं, नंतर त्याचं रूपांतर कशात झालं हे तुम्ही बघितलेलं आहे, हाणामारीत झालं। आता त्या गोष्टी आपण नाही करू शकत काय, म्हणून परत जर ती पुनरावृत्ती घडत असेल तर त्यापेक्षा आपण कुठेतरी निघून गेलेलं बरं, म्हणून आपण हा निर्णय घेऊन टाकलेला आहे।